तर ड्रग्सचा हा विळखा फक्त मुंबईलाच नव्हे तर अनेक लहान मोठ्या शहरांना बसलाय। यंत्रणांना चकवा देण्यासाठी ड्रग्स तस्कर कोणती शक्कल लढवतील याचा नेम नाही। एका महिलेनं चक्क शॅम्पूच्या बाटलीच 4.25 कोटींचं कोकेन दडवलं होतं। तरी देखील तिचं बिंग कसं फुटलं पाहूया आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांचा हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही पण केस धुण्यासाठी दुकानातून तुमच्या आवडीचे शॅम्पू विकत घेत असाल। त्या महिलेने सुद्धा दुकानातून तिच्या आवडीचे शॅम्पू विकत घेतले, मात्र त्याची अर्धी बॉटल तिने लगेच रिकामी केली, कारण रिकाम्या अर्ध्या बॉटलमधून तिला करायची होती कोकेनची तस्करी, आणि तीही थोडी कोकेन नाही तर तब्बल 4.25 कोटींची कोकेन। प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या या कॅप्सूल्स आहेत कोकेनच्या। डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स रेव्हेन्यू म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं या कोकेनच्या 50 कॅप्सूल्स जप्त केल्या। वजन आहे 853 ग्रॅम आणि किंमत आहे 4.26 कोटी रुपये। 12 एप्रिलला निजामुद्दीन बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून कोकेनची तस्करी होणार असल्याची खबर DRIच्या पथकाला मिळाली। DRIच्या पथकानं नागपूर रेल्वे स्टेशनवर सापळा रचला। सुरुवातीला त्या महिलेच्या तपासणी दरम्यान प्रवासातील साहित्य आणि कपड्यांशिवाय काहीही आढळलं नाही, मात्र DRIला तिच्याकडील शॅम्पूच्या 2 बॉटल्स संशयास्पद वाटल्या, कारण शॅम्पूच्या नेहमीच्या बॉटल्सच्या तुलनेत त्या दोन्ही बॉटल्सचं वजन काहीसा जास्त होता। जेव्हा DRIच्या पथकाने शॅम्पूच्या दोन्ही बॉटल्स रिकाम्या केल्या, तेव्हा शॅम्पूशिवाय त्याच्यातून 50 कॅप्सूल्सही बाहेर पडल्या आणि प्रत्येक कॅप्सूल्समध्ये काही ग्रॅम कोकेन भरलेली होती। कोकेन तस्करी प्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ती नेमकी कुणासाठी काम करत होती आणि हे कोकेन कुणाला पोहोचवण्यात येणार होतं याचा छडा लावण्याचं आव्हान आता तपास यंत्रणेसमोर असणार आहे। DRIच्या नागपूर युनिटनं गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या यशस्वीरित्या मुसक्या आवळल्या। डिसेंबर 2025 मध्ये कारंजा घाटगे इथं 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आला। त्यानंतर ड्रग्सचा हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। जानेवारी 2026 मध्ये भगेमरी टोल प्लाझा जवळ 522 किलोचा गांजा जप्त करण्यात आला। फेब्रुवारी 2026 मध्ये भिलाईमध्ये 729 किलो गांजा जप्त करण्यात आला। तर याच महिन्यात अमरावतीमध्ये 4 किलो 900 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला। नागपूरसह संपूर्ण विदर्भात DRI कडून ड्रग्ज माफिया विरोधात अलीकडील काळात जोरदार कारवाया केल्या जात आहेत। वर्धामध्ये MDचा मोठा कारखाना DRIने उद्ध्वस्त केला होता, तर अमरावतीमध्येही MDची मोठी खेप पकडण्यात आली होती। नागपूर भंडारा रोडवर अनेक वेळेला गांजाची तस्करी थांबवण्यामध्येही यश आलंय। त्यामुळे अशा कारवायांमुळे ड्रग्ज माफियाचे धाबे दणाणले आहे, मात्र दुसऱ्या बाजूला ड्रग्सची अंमली पदार्थांची राजरोसपणे तस्करी या भागामध्ये सुरू आहे हेही नाकारता येणार नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.